हाय, नमस्कार. जय महाराष्ट्र. काय चाललं मग भावा बहिणींचं, कशा आहात? बरे आहात का? बरेच दिवसापासून मी व्हिडिओ बनवत नाही. काय चाललंय मग तुमचं, जेवण वगैरे झालं का? आणि मी व्हिडिओ न बनवायचं कारण म्हणजे माझी तब्येत बरी नव्हती. तुम्हाला दिसत असेल मी किती खूप जाड होते, बघितलं ना किती मी आता बारीक झाले. आणि आता तब्येत बरी आहे आणि मी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आहे. आणि सगळ्यांनी माझे व्हिडिओज बघा, लाईक सबस्क्राईब करा. आपण काय लय मोठे हिरो हिरोईन नाही आहेत, आपण वगैरे घरातच आपल्या छोटे मोठे काहीतरी मनोरंजन करून व्हिडिओज बनवते. तरी तुम्ही त्याला लाईक सबस्क्राईब करत जावा. आणि माझ्या भाऊ बहिणींना सांगायचं आहे म्हणजे मी घरात ना 7-8 वर्षापासून एक तुळजाभवानीची स्थापना केली होती. आणि ती आम्हाला घरात एकदा नाही, दोनदा तीनदा घरी आम्हाला साक्षात असं दिसली. एकदा मला 11 वाजता संध्याकाळच्या दिसलेली आणि परत मुलाला पण दिसलेली. म्हणजे दोनदा तीनदा असा अनुभव आला. आणि मग मी म्हणलं ठीक आहे, आपलं स्वतःचं घर झाली की आपण तिची स्थापना करूया त्या घरामध्ये. मग मी तिची स्थापना आता 7-8 वर्षाच्या वरूनच झाला असेल तर मी केलेली आहे. आणि आत्ता ह्या गेल्या महिन्यामध्ये थोडीशी बाध झाली, अंगठ्याला थोडंसं टचलेलं होतं, तर मी तिचं विसर्जन केली आणि तिच्या ठिकाणी दुसरी मूर्ती मस्त बनवून घेतलेली आहे. आणि खूप सुंदर आणि छान बनवली आहे, मला तरी आवडलीच आहे. आणि तुम्हाला मी दाखवते, पण माझं ह्या मोबाईलचं प्रॉब्लेम काय आहे, पाठीमागचा कॅमेरा खराब आहे. तुम्हाला असं समोरूनच दाखवावं लागेल, ते बरोबर दिसणार नाही. तरी पण मी तुम्हाला दाखवते. आणि जे आपण देवीपाशी कळस ठेवतो ना नारळांचा, खरोखर तुम्हाला सांगते त्या कळसाला ना 2 डोळे आहेत. आणि ते डोळे कसे आहेत, एकदम आपल्यासारखे, साईडनी व्हाईट आणि एकदम मध्ये असे काळे, त्याला नाक. आणि तुम्ही त्या नारळाला बघितलात ना, नाकात नथ घातल्यासारखं वाटेल. म्हणजे खरोखरच माझं पण लक्ष नव्हतं का, अचानक मी संध्याकाळचं ते नारळ कळसाला बघितलं तेव्हा हे सगळ्या गोष्टी मला त्यात दिसत होत्या. आणि मलाच नाही, घरी मुलांना पण म्हटलं काय रे हे असं देवी दिसल्यासारखं वाटते का, डोळे बिळे खरोखरच मोठे मोठे. तर पोरं पण म्हणतात हो खरोखर तिच्यात डोळे नाक बिक सर्व दिसते त्या कळसामध्ये, हकीकतमध्ये. आणि आता मी तुम्हाला ते दाखवायचा प्रयत्न करते, तुम्ही दिसते का बघा. आणि तुम्हाला मी तुळजाभवानीची मूर्ती दाखवते. बघा किती सुंदर बनवलंय. थांबा थोडं, हे कसं घरात अंधार असल्यामुळं बरोबर दिसत नाही. हे बघा, हे इथं मूर्ती आहे, दिसली का तुम्हाला? काच खोलावं लागेल का? थांबा थोडंसं, मी उजेड करते. आता बघा घरात उजेड आला. हे बघा, हे इकडे मूर्तीची स्थापना केली मी, दिसतंय ना तुम्हाला? हे बघा बघा नीट आहे ना, खूप सुंदर मूर्ती आहे, पहिल्यापेक्षा सुद्धा एकदम छान बनवली आहे. आणि कळस मात्र इथं आहे. हे बघा इथं कळस आहे, पण ती तुम्हाला दाखवू कसं, ते उचलू पण शकत नाही ना. त्या कळसाला 2 डोळे आहेत. आता ते तुम्हाला लांबून दिसणार पण नाही. हे बघा ह्या ठिकाणी 2 डोळे आहेत. आणि नाक बीक सगळं तिथंच आहे. तुम्ही बघा, नीट बघा, बघा दिसते का तुम्हाला? दिसत असेल बरोबर. त्या कळसाला 2 डोळे आहेत. हे बघा इथे नाक आहे, एकदम साक्षात असं त्या नारळामध्येच चेहरा दिसतोय देवीचा. मला पण आश्चर्यच वाटलं एकदम. आता तुम्हाला दाखवू कसं, मला दाखवायला पण जमेना. आणि ह्या साईडला भिंत असल्यामुळं जागा पुरेना झाले. खूप सुंदर आणि छान असं मस्त मूर्ती बनवलेली आहे. तुम्हाला दिसत असेल त्या कळसामध्ये खरोखरच डोळे दिसत असेल. पण मी आता कळस उचलून तुम्हाला दाखवला असता, पण ते कसं उचलू. कळस खूप साईडला ठेवलेला आहे, अक्षरशः तिच्यात 2 डोळे आहेत नारळामध्ये. आणि ते डोळे असतात मान्य केलं, पण काय एकदम असे कडेने व्हाईट आणि मध्ये काळं आणि नाक आहे. तिला असं व्हाईट नथ घातल्यासारखी तिची डिझाईन आहे. म्हणजे खरोखरच तिच्यातच मला असं वाटतं देवी आहे, तिच्यातच. माझं तरी मन बोलतोय देवी तिच्यातच आहे.
अक्षरशः साक्षात पुढे ते देवीचं रूप दिसल्यासारखं तिच्यात दिसते. पण दाखवू कसं हेच काही कळेना तुम्हाला, यकीन कसं येणार. हे बघा, जिथं माझा हात आहे ना, इथं कळस आहे इथे, पण दिसेना झाले बरोबर आहे. तरी तुम्ही निरखून थोडंसं बघा, दिसत असलं तर मला सांगा. आणि ही आपली तुळजाभवानी, ही बघा, मी लातूरची आहे म्हणून मी तुळजाभवानी आमची कुलस्वामिनी आहे म्हणून मी तिची स्थापना करते. तिचं रूप किती सुंदर बनवले बघा, खूप छान बनवले. नाकात नथ आहे, झुमके आहेत, खूप छान बनवले. मलाच दाखवायला येणार झाले, खूप छान मूर्ती बनवले. चला, आणि कधीतरी मी दाखवेन. चला, बाय. तुम्हाला तुळजाभवानी कशी वाटली ते नक्की सांगा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, आठवणीनं करा, आणि बघत जावा. चला, बाय.